चालले होते रविदादा साबळे यांना भेटायला, कारण की एक कार्यक्रम होता आणि तिथे दोघांनाही आम्हाला इन्व्हाइट केलं होतं. कार्यक्रम होता साकूर या गावी आणि दादाला तर भेटायचंच होतं आणि सोबतच माझ्या आत्यांचं सुद्धा गाव आहे नांदूर, म्हणून मग मी साकूरला गेले होते कार्यक्रमासाठी. आणि कार्यक्रम असा होता, एक दादा आहे जो इंस्टाग्रामवर व्हिडिओ बनवतो आणि त्याने आता स्वतःचं एक शॉप टाकलं आहे. मी एक शेतकरी कृषी सेवा केंद्र आणि त्या शॉपचं उद्घाटन समारंभ होता, तर त्यासाठीच आम्ही गेलो होतो. आणि गावच्या सारख्या ठिकाणी एवढी मोठी गर्दी बघून मला तर खरंच आश्चर्य वाटलं. पण मला एवढं माहीत होतं शेतकऱ्याचा कार्यक्रम आहे, शेतकऱ्यासाठी एवढं सगळं चाललं आहे आणि तिथे रविदादा साबळे आलेत म्हटल्यावर गर्दी तर व्हायलाच पाहिजे. कारण की आता जी नवीनची पिढी आहे, जी नवीन तरुण मुलं आहेत आणि ते शेतीमध्ये इंटरेस्ट घेत आहेत, ते फक्त या दादामुळे. आणि त्यामुळेच मला सुद्धा याला भेटायचं होतं. आणि हा माझ्या बाजूला आहे ना उभा, रविदादाच्या ऑपोजिट साईडला, तर त्याचं शॉप होतं. त्यानंतर ना आम्ही गेलेलो आमच्या आत्याच्या घरी, तर तिकडे आजीला भेटलो, 1-2 तास गप्पा मारल्या आणि निघालो. तर येताना खूप जास्त भूक लागली होती, म्हणून मग एका ठिकाणी म्हणजे घारगावमध्ये थांबलो, जेवण वगैरे केलं आणि खूप जास्त उशीर झाला होता, रात्री 11:30 वगैरे वाजले होते, म्हणून फक्त दाल खिचडी खाल्ली. आणि यानंतरचा माझा प्लॅन होता की जाचकवाडीला जायचं, कारण तुम्हालाही माहिती आहे आता गावी माझ्या घराचं बांधकाम चालू आहे आणि तिकडे आता थांबावं लागणार आहे. म्हणून मग आज माझी ड्युटी चालू झाली होती, कारण ती 3-4 दिवस थांबली होती आणि त्याच्यानंतर मला थांबावं लागणार होतं. सो ते जे टँकर वगैरे दिसतं तिकडे माझ्या घराचं काम चालू आहे आणि इकडे आम्ही एका ओटावर झोपलो होतो, मी आणि दिदी आणि आहो होते तिथेच. पण मला रात्रभर झोप आली नाही, कारण खूप वर्ष झाले आम्ही बाहेर असं झोपलो नाही, म्हणून मला खूप जास्त भीती वाटत होती. आणि घर नव्हतं झोपायला, कारण की खूप सगळे कामं चालू आहेत घराचे, पूर्ण सिमेंट वगैरे पडलेलं आहे तिकडे, तर मग झोपणार कुठे, म्हणून मग आम्ही इकडे ओट्यावरून झोपलो होतो. पण चला लवकरच माझं घर तयार होईल आणि आम्ही आमच्या नवीन घरात झोपायला जाऊ. बाय बाय.